नमस्कार, आर-व्ही-एस टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात आपल्या मोबाईल मधला डेटा कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचा आणि तो स्टोअर करून ठेवण्यासाठी आपल्याला काय-काय ॲप वापरावे लागतील, कुठल्या-कुठल्या पद्धती वापराव्या लागतील. कारण डेटा स्टोअर करून ठेवणं हे काळाची गरज आहे. आपल्या मोबाईलमधले कॉन्टॅक्ट असतील, फोटो असतील, व्हिडिओ असतील, इतर लॉग इन, पासवर्ड वगैरे हे सगळं डेटा आहे. आपण जर Googleच्या माध्यमातून स्टोअर करून ठेवला, आपला मोबाईल हरवला, फुटला तरी आपण दुसरा मोबाईल वापरून नवीन मोबाईल घेतल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी ईमेल आयडी टाकून आपले जे जुने फोटो आहेत, डेटा आहे, कुठला कॉन्टॅक्ट असतील हे आपण घेऊ शकतो. तसंच जर आपला मोबाईल हरवला, फुटला तर त्यात जे काही व्हिडिओ, फोटो आहेत जर आपण ते पेन ड्राईव्ह मध्ये स्टोअर करून ठेवले किंवा कॉम्प्युटरमध्ये जर स्टोअर करून ठेवले तर तो आपल्याला वापरता येतील. त्याच्यामुळे आपला डेटा कशा पद्धतीने बॅकअप घेऊन ठेवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण पेन ड्राईव्ह एक, आपल्याकडे कॉम्प्युटर आहे व मोबाईलचे कुठले कुठले ॲप वापरायचे हे मी तुम्हाला सांगतो. करून ठेवण्यासाठी आपल्याला पहिली पद्धत वापरायची आहे पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क. हार्ड डिस्क ही कॉम्प्युटरमध्ये वापरली जाते. आपण मोबाईलला पेन ड्राईव्ह कनेक्ट करून त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला पेन ड्राईव्ह एक लागेल आणि आपला मोबाईलला जे चार्जिंग केबल बसतं, सी टाईप असेल किंवा व्ही8 असेल. जर सी टाईपच्या मोबाईलला सी टाईपचं केबल बसत असेल तर सी टाईपचं ओटीजी केबल घ्यायचं, पेन ड्राईव्ह घ्यायचा आणि हा पेन ड्राईव्ह आपण मोबाईलमध्ये कनेक्ट करायचं. कशा पद्धतीनं फाईल स्टोअर करून आपण ठेवू शकतो हे मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला फाईल मॅनेजर ओपन करायचं आहे. फाईल एक्सप्लोरर असेल किंवा कुठला ॲप आहे ते पहा. माय फाईलचे नाव दाखवत असेल तर त्याला ओपन करा. यामध्ये आपल्याला जे काही मोबाईलला डिव्हाइस स्टोरेज कनेक्ट केलेलं आहे ते दिसतंय. आपण हे मोबाईलचं स्टोरेज दाखवत आहे. या ठिकाणी आपण ओटीजी केबलच्या माध्यमातून पेन ड्राईव्ह कनेक्ट करू. हे पहा, पेन ड्राईव्ह कनेक्ट केल्या या ठिकाणी आपला पेन ड्राईव्ह दाखवत आहे. तर ह्या ओटीजी केबलच्या माध्यमातून कनेक्ट केलेला पेन ड्राईव्ह. तर या पेन ड्राईव्हमध्ये आपल्याला मोबाईलमधल्या फाईल्स घ्यायच्या आहेत. आपण पेन ड्राईव्हमधल्या फाईल मोबाईलमध्ये ठेवू शकतो, मोबाईलमधल्या फाईल पेन ड्राईव्हमध्ये ठेवू शकतो. तर आपण मोबाईलमधली कुठलीही फाईल किंवा फोल्डर ठेवू शकतो. तसं एक फोल्डर आहे, याला कॉपी करून किंवा मूव्ह करून आपण मोबाईलमध्ये ठेवू शकतो. तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करू. तर 3 डॉटवर टच केल्यावर कॉपी हे ऑप्शन आलेलं आहे. आता या ठिकाणी 2 ऑप्शन ओपन झाले, डिव्हाइस स्टोरेज आणि पेन ड्राईव्हचं. आपण हे पेन ड्राईव्हमध्ये ठेवायचं आहे. पेन ड्राईव्हवर टच, फोल्डर आहे त्यामुळे आपण आहे तसं पेस्ट करू शकतो. जर आपण नवीन फोल्डर तयार करायचा असेल तर या ठिकाणी क्रिएटचं ऑप्शन आहे. आपण या ठिकाणी फोल्डर कॉपी करायचे नाही, आपल्याला फक्त फाईल कॉपी करायची आहे. म्हणून ह्याला कॅन्सल करतो मी आणि डबल मोबाईलच्या स्टोरेजमध्ये जातो. या ठिकाणी कॅमेरा DCIM या ठिकाणी कॅमेराचं फोल्डर आहे. फोटो मी टच करून सिलेक्ट करतो. सिलेक्ट ऑल करू शकतो आपण. सिलेक्ट ऑल नाही करायचं, आपण एकच फाईल ठेवायची असेल तर एकच ठेवता. 3 डॉट टच, कॉपी, नंतर तीच प्रोसेस. पेन ड्राईव्ह ओपन, पेन ड्राईव्हमध्ये फोल्डर क्रिएट करायचं असेल तर क्रिएटवर क्लिक आणि या ठिकाणी फोल्डर नाव द्यायचं असेल तर फोल्डर नाव द्या. फोल्डर नाव दिलं तेच फोल्डर ओपन होते. सेम फोल्डर आहे ऑलरेडी मोबाईलमध्ये, त्याच्यामध्ये होणार नाही. आपण नवीन दिवस काहीतरी पुढे XYZ ॲड करू का. ओके, फोल्डर ओपन झालं, तयार होऊन या ठिकाणी फाईल पेस्ट झाली. तर आपली फाईल पेस्ट झालेली या अशा पद्धतीने याचा व्ह्यू म्हणून पाहू शकतो किंवा बॅक जाऊन त्याच फोल्डरमध्ये त्याच पेन ड्राईव्हमध्ये बघू शकतो. RVSO हे पहा, RVSO या ठिकाणी फाईल पेस्ट झालेली आहे. तर हे झालं पेन ड्राईव्हमध्ये डेटा कसा घ्यायचा. सर्व डेटा घेऊ शकतो, थोडा डेटा घेऊ शकतो, पण एक सांगतो की एका वेळी जास्त डेटा सिलेक्ट करू नका. फोल्डर असतील किंवा फाईल असेल त्याच्यामुळे मोबाईलला जास्त लोड येतो, वेळ जास्त लागतो. त्याच्यामुळं थोडं फाईल कॉपी करा. तर दुसरी प्रोसेस आपण पाहूयात. दुसरी प्रोसेस आहे आपला कॉन्टॅक्ट, फोटो किंवा जे काही डेटा आपण फोटो कॅमेराच्या मदतीतून काढतो, जसे व्हिडिओ आहे, फोटो आहेत आणि लोकेशन ट्रेस होतो. गुगलवरती आपण पासवर्ड वगैरे सेव्ह करतो क्रोममध्ये आणि जे काही लिंक असतात, आपले वेब ब्राउझर असतात किंवा आपण जे काही हिस्ट्री आहे ब्राउझिंग केलेली ते सुद्धा स्टोअर होत असते. मग आपण जी मोबाईलमध्ये ईमेल आय डी काढलेली आहे ती ईमेल आय डी आपण लिहून ठेवायची, नोट करून ठेवायची, जेणेकरून आपल्याला ती मोबाईल जर हरवला तर दुसऱ्या मोबाईलमध्ये आपल्याला ती टाकता येईल, जेणेकरून आपला डेटा आहे तसा मिळवता येईल.
तर सर्वात जास्त काही लोकांना कॉन्टॅक्टचा जास्त प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं ते कॉन्टॅक्ट एकदा मोबाईल हरवला तर प्रत्येक वेळी नवीन मोबाईल घेतात. नवीन मोबाईल घेतला की नवीन ईमेल आयडी काढतात. त्याच्यामध्ये त्यांचे नवीन फोटो, नवीन कॉन्टॅक्ट जे येतात ते मोबाईल ईमेल चेंज केले की चेंज होत राहतात. त्यांना जुने कॉन्टॅक्ट मिळत नाही. त्यामुळे आपण एकच ईमेल आयडी वापरायची. जसं की आता या मोबाईलमध्ये पहा, हे कॉन्टॅक्ट आहेत. हे कॉन्टॅक्ट खूप सारे कॉन्टॅक्ट आहेत. 700, 800. तर हे कॉन्टॅक्ट मी जुने कॉन्टॅक्ट आहेत खूप सारे. ईमेल आयडी तीच वापरल्यामुळं. तर काय करायचं, आपण आपल्या मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेल्यानंतर अकाउंटचं ऑप्शन आहे. अकाउंटमध्ये गुगलचं ऑप्शन आहे. या ठिकाणी 3 ईमेल आयडी आहेत माझ्या. हे मी प्रायव्हसीसाठी थोडं ब्लर करतो. तर या ठिकाणी पुरे 3 डॉट आहेत. या ठिकाणी आहे सिंक्रोनाइज, SYNC नाव, याच्यावर क्लिक करायचं. असं केल्यामुळे काय होईल, आपल्या मोबाईलमधले जेवढे काही कॉन्टॅक्ट्स आहेत, जे काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन असतात, आता बघा याच्यावरती क्लिक करून दाखवतो कुठल्या कुठल्या इन्फॉर्मेशन आपण गुगलवरती स्टोअर करू शकतो. कॅलेंडर, कॉन्टॅक्ट, गुगल ड्राईव्ह, जीमेल, गुगल कॅलेंडर, नोट्स आहेत आणि टास्क कॅलेंडर आहे. एवढा सगळा डेटा आपण गुगलवरती स्टोअर करू शकतो. आता ही जर ईमेल आयडी मी दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकली तर हा जेवढा काही डेटा, कॉन्टॅक्ट्स आहेत, जे काही फोटो आहेत, ड्राईव्हचा मध्ये जो डेटा ठेवला आहे तो बरोबर त्या मोबाईलमध्ये ओपन होतो. जेणेकरून आपला मोबाईल हरवला तरी आपल्याला काही अडचण येत नाही. तर त्यासाठी आपण ईमेल आयडी तेच वापरायची, जेणेकरून आपल्याला डेटा लॉस होऊ नये. त्यासाठी ईमेल आयडीला मोबाईल नंबर लिंक करून ठेवायचा आणि तोच मोबाईल नंबर ध्यानात ठेवायचा. का, कधी कधी पासवर्ड जर विसरलो तर आपण फॉरगेट पासवर्ड करता येईल. तर हा झाला कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यासाठीचा ऑप्शन. तसंच या ठिकाणी व्हॉट्सअपला सुद्धा आपण ईमेल आयडी हीच ठेवायची. जर आपला दुसरा मोबाईल घेतला तर व्हॉट्सअपचा डेटा सुद्धा आपल्याला बॅकअपच्या माध्यमातून घेता येईल. ओके. तर गुगल ड्राईव्हवरती आपण काय काय ठेवू शकतो बघा. हे आहे आपल्या मोबाईल, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह आहे, प्ले स्टोअर आहे, मॅप आहे. जेवढे गुगलची उत्पादन आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. हे आहे ड्राईव्ह. या ड्राईव्हवरती आपण फोल्डर तयार करून जो डेटा आपण पेन ड्राईव्हमध्ये ठेवू शकतो तोच डेटा आपण या ड्राईव्हमध्ये ठेवू शकतो. हे आहे ऑनलाईन क्लाउड, ज्याला क्लाउड सिस्टीममध्ये जातं. हे गुगलचं क्लाउड आहे. तर अशा पद्धतीनं फोल्डर तयार करून फाईल करून आपण ड्राईव्हवरती ठेवू शकतो. ठीक आहे. तर पुढचं ऑप्शन आपण पाहूयात कम्प्युटरवरती. तर सर्वप्रथम आपल्या कम्प्युटरला आपला मोबाईल डेटा केबलच्या सहाय्याने कनेक्ट करायचा आहे. मोबाईलला केबल कनेक्ट केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ऑप्शन येतील. त्या ऑप्शनपैकी आपण फाईल ट्रान्सफर हे ऑप्शन टच करायचं आहे. हे ऑप्शन टच केल्यानंतर आपल्या कम्प्युटरमध्ये, आपल्या मोबाईलमध्ये स्टोरेज ओपन होईल. हे इंटरनल स्टोरेज पहा. या इंटरनल स्टोरेजमध्ये आपला मोबाईलमधला डेटा सगळा दिसेल. तर आपल्याला जो काही डेटा आपल्या कम्प्युटरमध्ये ठेवायचा असेल तर तो डेटा कॉपी करायचा. ज्यावरती राईट क्लिक करायचं, कॉपीचा ऑप्शन आला असेल तर कॉपी करा आणि कम्प्युटरमध्ये जे काही फोल्डर आपण कोणता ड्राईव्हमध्ये ठेवला आहे त्या ठिकाणी जावा. या ठिकाणी नवीन फोल्डर तयार करतो मी आणि या ठिकाणी पेस्ट करतो. तर अशा पद्धतीने आपला मोबाईलमधला डेटा कम्प्युटरमध्ये आपण ठेवला आहे. या फोल्डरला आपण जे पाहिजे ते नाव देऊ शकतो. जे कम्प्युटर वापरतात चांगल्या पद्धतीनं त्यांना सर्व प्रकारे माहीत असेल. ओके, धन्यवाद.